गुरु साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, कुंडली प्रवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, भगवान गोपाल कृष्ण महाराज के जय, पंढरीनाथ भगवान के जय, सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज के जय, सद्गुरु केशवराव महाराज की जय, जय जय रघुवीर समर्थ। ओम पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते, पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। नमः शान्ताय दिव्याय सत्यधर्मस्वरूपिणे स्वानन्दामृत तृप्ताय श्रीधराय नमो नमः। कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। हरि ओम। अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जना पर्युपासते, तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्। ऐसे अनन्य गति के चित्ते चिंतित से माते, ते उपासिता तया ते मीच सेवी। केशवराव देशमुख महाराज यांच्या पुण्यतिथी उत्सवाच्या निमित्ताने ही प्रवचन सेवा भावार्थ दीपिका ज्ञानेश्वरीतल्या 9व्या अध्यायातील 22व्या श्लोकावरती माऊलींनी जे विवेचन केलंय त्याचं चिंतन आपण करतोय। श्लोक असा आहे, अनन्याश्चिंतयन्तो मां ये मां ये जना पर्युपासते, तेषां नित्याभियुक्तानां
योगक्षेम वहाम्य. कालपासून या ओवीला आपण प्रारंभ केलेला आहे, श्लोकाला. या श्लोकामध्ये आपण असं कालपासून बघतोय, 3 गोष्टी दिसून येतात. एक म्हणजे अनन्यता, चिंतयाम, आणि असा जो भक्त आहे त्याचा योगक्षेम मी पाहत असतो. तेव्हा काल आपण अनन्यतेबद्दल बघितलं. माऊलींनी जो काही विचार व्यक्त केलेला आहे भावार्थ दीपिकेमध्ये, त्याचंही आपण काल चिंतन केलं. आज चिंतयाम या विषयाकडे पाहणार आहोत. भक्ताच्या विषयी भगवंताबद्दल असलेल्या या 2 गोष्टी फार महत्वाच्या आहेत. अनन्यता आणि चिंतया. अनन्य चिंतन हा एक शब्द म्हणू शकतो, परंतु इथे आपण एक विचार करतोय, तो दृष्टी आहे विचाराला, की अनन्यता भगवंतांनी वेगळी धरली, माऊलींनी सुद्धा वेगळी धरली आहे अर्थ, त्याचा विचार. मग चिंतयाम काय आहे? तर भक्ताच्या ह्या 2 बाजू आहेत. एक नाण्याच्या बाजूला अनन्यता आणि दुसऱ्या बाजूला चिंतन. प्रत्येक जीवाच्या ठिकाणी भगवंतानी काही ना काही गोष्टींचं एक स्वरूप ज्ञानासाठी आवश्यक तो भाग दिलेला असतो. जसं मनुष्याला 3 गोष्टी महत्वाच्या दिलेल्या आहेत. ती उपकरणी आहेत भगवंतानी दिलेली. खरं म्हणजे कशासाठी आहेत? त्याला जाणून घेण्यासाठी, भगवंताला जाणण्यासाठी आहेत, आपल्यासाठी नाहीये. जेव्हा जीव दृष्टीने तिकडे बघतो तेव्हा मनुष्य हा विषयालोलुप होतो. पण जेव्हा तो भगवंताच्या दृष्टीकडे जातो, विचारात जातो, तेव्हा त्याला प्राप्त करून घेण्याची गोष्ट अनुभूतीस येते. म्हणून 2 गोष्टी वेगळ्या म्हणतात. म्हणजे अनन्यता जी आहे ती बाह्य दृष्टीने झाली, बाह्य दृष्टीने. आणि चिंतयाम हे अंतर्गत मनामध्ये, अंतर्गत गोष्टीत आलं, म्हणून त्याला मन, बुद्धी, चित्ताचा संबंध आहे. मन आहे, बुद्धी आणि चित्त. चिंतन आहे. चित शब्दावरून चित्त आणि चैतन्य हे 2 शब्द निर्माण झालेले आहेत. चित शब्दावरून. मग हे आहे कुठे? ते कसं? ते स्वतंत्र प्रकरण ते पाहावं लागेल आपल्याला. योग वासिष्ठामध्ये तो सगळा विषय आलेला आहे. प्रत्येकाची स्थानं आलेली आहे, प्रत्येकाचं कार्य आलंय. म्हणजे अंतर मनामध्ये, अंतर इंद्रियांमध्ये ज्या गोष्टींचा विकास होतो त्याचा विचार आहे.
भगवंत म्हणतात नुसतं बाह्यांगाने मी भगवंताचा विचार करतो इतकं म्हणून चालणार नाही, मी अनन्य अनन्य आहे. पण मन बुद्धी चित्त बघा तुम्ही, ज्या वेळेला त्यांनी यज्ञ संकल्पना मांडल्या तेव्हा दोन गोष्टी मांडलेल्या आहेत भगवंतांनी. आत्मसंयमन म्हणताना बाह्यांगानी एक आणि इंद्रियांच्या माध्यमात, मग इंद्रिय कुठली की बाह्य अंगाची एक झाली. पण अंतर्मनामध्ये जी काही इंद्रिय आहेत मन बुद्धी चित्त त्यालाही संयमन पाहिजे. नाहीतर काय होतंय, इंद्रिय संयमन आम्ही करू पण आम्ही हिते बसून पुन्हा आमचं अंतर इंद्रिय हे सरळ सरळ दुसरीकडे हिंडत असत. जप चालतो एका बाजूला पण मन बुद्धी आता दोन्ही आहे. चिंतन चिंतनात जर चित्त नसेल तर ते नामस्मरण परिपूर्ण होऊ शकत नाही. मग आम्हाला इतके आयुष्यभर आम्ही रामनाम घेतोय, रामकृष्ण हरी म्हणतोय, मग अनुभव काय येत नाही? अनुभव काय येत नाही? हे जे चिंतन आहे त्याला अधिक महत्व आहे. आणि म्हणून माऊलींनी तिथे वर्णन करताना सांगलं, ऐसे अनन्य गतिके माऊली भेद करताय. अनन्यता कोणती होती? पै सर्व भावे उठिते बे बोपिले मद चित्ते तैसा गर्भ गोळू उद्यमाते कोणाही कोणाही नेणे. जसं गर्भस्थ जीवाला स्वतंत्र काहीही करता येत नाही तस माऊली म्हणतात हा गर्भगोळा काही करू शकत नाही, त्याचं सगळं अवलंबून मातेवर आहे. त्याच्या सगळ्याच गोष्टी या अवलंबून मातेवरती आहेत. तो अनन्य आहे. कोणावर? मातेशी. हे भगवंताच्या विषयी होणं अनन्यता हे फार महत्वाचं आहे. बर मी ते करू शकेल म्हंटल तर, पण मग बाकी कुठे गेला विषय? आणि तिथे मी केलं ते माझे आणि यासाठी महत्वाची गोष्ट काय येते ह्याच्यामध्ये, मन बुद्धी चित्ताच्या विषयातनं आम्हाला अखंडपणे त्याचं चिंतन घडतंय का, भगवंताचं चिंतन होतंय का, याला अधिक महत्व आहे. किंवा असं म्हणून त्यालाही महत्व आहे. नाही तर आम्ही इंद्रिय दमन केलं, विषयापासून अलिप्त राहिलो, पण मनाने तिथे पोचलो. मग खाण्याचा विषय असेल, जिव्हेचा विषय असेल, ऐकण्याचा विषय असेल. आता बघा या कर्णपिशाच्यांनी लोकांना असं काही वेड लावलेलं आहे मोबाईलने. लहानापासून थोरापर्यंत सगळे जणांच्या हातात कुठेही बसो टक 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 चालूच राहत. ऐकतोय का? ऐकतोय. काय ऐकलं माहिती नाही. मग काय करत होतात? लक्ष मोबाईल मध्ये होत. म्हणून दोन्ही कडनं आत्मसंयमन घडलं पाहिजे. हा महत्वाचा विषय आहे. आणि तिथे ते सांगताहेत की बाबा रे, भक्त जो एक असतो तो निष्ठावान जो झालेला असतो तो भगवंताचं गुण प्रभाव तत्व आणि रहस्य हे समजून घेतो. ऐकणं वेगळं, समजणं वेगळं. दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. एकावर नाहीये. ऐकलं ऐकलं, समजलं का? म्हणून तीन त्याच्यामध्ये भाग असतात.
प्रिस्क्रिप्शन म्हणजे सांगितलंय काय ग्रंथानी, त्याला प्रिस्क्रिप्शन म्हणायचं. संहिता, संहिता काय म्हणते? परसेप्शन, मला समजलं काय, ते सगळ्यांना सारखंच समजतं असं नाही. मग सगळेच विद्यार्थी आता 100% गेले असते? गेले नाही आहेत सगळे. का गेले नाहीत? कारण मला काय समजलं हे प्रत्येकाचं वैयक्तिक आहे आणि त्याला म्हटलेलं परसेप्शन, मला काय समजलं. आणि हे सगळं झालं, पण त्याची मी अंमलबजावणी करू शकतो का, आचरण करू शकतो का, त्याला म्हटलेलं आहे प्रॅक्टिस. प्रॅक्टिस मला काय झाली, मी काय करू शकतो? समजलं, सांगितलं, मला समजलं आणि मी त्याचा अनुकरण केलं किंवा प्रॅक्टिस ठेवलं का, पाहिलं का, याला महत्व आहे. डॉक्टर खूप हुशार आहे, नाही असं नाही, डॉक्टर हा हुशार आहे. कधी लक्षात येतं? त्याचा अनुभव पेशंटला येतो तेव्हा, आणि तो अनुभव येण्यासाठी त्याला अनेक दिवस प्रॅक्टिस करावी लागते. अनेक दिवस. ते कायदे करून येणार नाहीये. परवा आपण केस पाहिली आहे दीनानाथची. मुळात काय आहे याचा विचार कोणी करायलाच तयार नाहीये. मग यात दोषी कोण आहे खरं म्हणजे, याचा विचार व्हायला पाहिजे. तुम्हाला दिलेलं आहे, तुम्हाला डायग्नोसिस सांगितलेलं आहे, तुम्हाला माहिती आहे, आणि तरी सुद्धा आम्हाला ते पसंत नाही म्हणून दुसरीकडे जाता. आम्ही म्हणू तसं पाहिजे, मग ह्याला अनुभवाला काय म्हणणार आम्ही? म्हणून चिंतयाम हा स्वतंत्र विषय भगवंताला व्यक्त करायचा असं वाटतं. म्हणून चालता बोलता उठता बसता झोपताना जागताना एकांतात लोकांतात साधना करताना निष्काम भावाने भगवंताचं चिंतन घडलं पाहिजे. निष्काम भावना. मग पहिल्यांदा काय आहे इथे माहितीये का, आम्ही लोकासाठी पहिलं बघायचा प्रयत्न करू, बाह्यांगाने नाही, पण तो आत्मानंद आहे ना, तो स्वतःच्या स्वतःसाठी आहे. आणि म्हणून स्वतःच्या आनंदासाठी भगवंताच्या उपचाराची क्रिया करणं, त्याचं नाव आहे चिंतया. एकासाठी नाही. बघा, आनंद आश्रमामध्ये जुनी गोष्ट आहे, विष्णू नावाचा वॉचमन होता. त्याचे वडील होते उमाजी, त्यांचे वडील होते. पण आता विष्णूला अपत्य नव्हतं, दोघच जण होते. विष्णू गेला, त्याच्या पत्नी होत्या. भागवत सेवा तिथे घडायची, त्या ऐकायला येऊन बसायच्या. एकट्याच देवाची सेवा करायची, तुमचे प्रवचन ऐकायची, कीर्तनाला येऊन बसायच्या.
काय त्यांना समजलं भागवतात मला माहिती नाही, पण त्यांनी पांडुरंगाचा फोटो, कृष्णाचा फोटो असं दोन्ही ठेवून दिले स्वतःजवळ. आणि रोज रोज आता शब्दच गेलेले आहेत लोकांच्या जेवणातनं, डावी बाजू उजवी बाजू व्यवस्थित करून देवाला नैवेद्य समर्पण करायचा. समर्पण करायचं आणि करायचं रोज करायचं, एकटेच बाई पण सगळं चटणी कोशिंबीर हे ते सगळं सगळं करायचं. आता माणसांचं असायचे, मी कशाला जातोय बघायला, मी काही जात, माझं खाणंच बाहेर नाही, त्याच्यामुळे तो माझा विषय नाही, पण मी आपलं ऐकलेलं सांगतो. मग काय झालं, एक दिवस सगळ्या बायकांच्या मध्ये गलका सुरू होता. मला पाहिल्यावर गप्प झाल्या, मी विचारलं नाही काय. त्यातली एक जण आली मध्यंतराला, म्हणाली काय बायकात नुसत्यात बडबड करतात त्या विष्णूच्या बायकोबद्दल. भागवताला बसायचं आणि या बडबडी करतात. अरे म्हटलं झालं काय मग, कशासाठी आहे, का तिचं काही चुकलं का, ती काही बोलली का, नाही म्हणाले, ती काहीच बोलली नाही. मग म्हटलं झालं काय, एकटीच बाई आणि सगळा स्वयंपाक करते, ह्याचं दुःख इतरांना. आता याला काय करावं, काही गरज आहे का, नाही ते. आणि सगळं झालं, म्हणजे भागवत झालं, समाप्ती झाली. आणि मग एक दिवस त्या आल्या माझ्याकडे, त्याहूनच आल्या, म्हणजे तो माझ्यात फार मोठं एक मी परिवर्तन झालं असं मला वाटतं. म्हटलं काय झालं, तर काही नाही म्हणाल्या, मी जेव्हापासून तुमच्याकडून कृष्णाचं ऐकलं तेव्हापासून मला रोज असा भास होतो तो माझ्या बरोबर आहे. मग तो जर माझ्या बरोबर आहे तर मग त्याच्यासाठी मी रोज सगळा, माझ्या शब्दात मला ऐकवलं, डावी बाजू उजवी बाजू करून रोज नैवेद्य मी त्याला समर्पण करते बर का, रोज. आता तिचा भाव काय आहे आणि इतरांचा पाहण्याचा भाव काय, काय याला म्हणाल. दिवसभर त्या बाई, एकटेच बाई, मग आल्या गेलेल्याच्या हातावरती माझ्या कृष्णाचा प्रसाद घेऊन जा, माझ्या पांडुरंगाचा प्रसाद घेऊन जा. विठ्ठल आला आश्रमात तरी सुद्धा मग ती म्हणायची, विठ्ठला प्रत्यक्ष जेवायला यायचं. मग विठ्ठल जायचा, धन्यता वाटायची त्याला सुद्धा, तोही वर्णन करायचा. हा भाव आहे, मग त्याला म्हणायचंय चिंतया. ज्या भावामध्ये भगवंताचा अंश मिश्रित होऊन जातो ते चिंतया. ज्या चिंतनामध्ये भगवत भाव मिश्रित असतो ना ते चिंतया. आणि म्हणून माऊलींनी सांगितलं, अनन्य जो आहे त्याच्या ठिकाणी जीव भाव मन बुद्धी अहंकार अहंता ममता देहावरच प्रेम मी माझं सगळं संपून जात आणि केवळ भगवंत आणि त्याचं प्रेमच राहत. म्हणून भगवंताशी नातं जोडून करायचं आहे. यासाठी माऊली म्हणतात, मजवर प्रेमानीच ते जिवंत राहिलेले असतात. मजवरच्या प्रेमानी ते जिवंत राहिलेले असतात. ऐसे अनन्य गतिके.
तैसे मी वाचूनी ना काही, आणिक गोमटे नाही मजही नाम पायी जिणिया. माझ्या नावाचं ते जिवंतच राहू शकत नाही. असं जे आहे ते चिताला म्हटलं चिंतन, त्याला म्हणायचंय चिंतन. तुकाराम महाराजांचं उदाहरण दिलं जातं. अखंड चिंतन भगवंताचं चाललेलं आहे. मेवणा जेवायला येतोय, श्रीमंत घरचा आहे, पालखी विठोबापाशी त्यांचं माहेर आहे. तुकारामांचं सासूरवाड म्हणजे मणियारांचं जे घर आत्ताच आहे ते तुकारामांच्या सासूरवाडचं आहे. माहिती म्हणून सांगतोय. आणि जेवायला आला भाऊ, मग हळूच सांगते, आजच्या दिवस तरी घरी या जेवायला, मला भाकर घेऊन यायला लावू नका, भाऊ आलाय माझा जेवायला. बरं म्हणाले, आले, वेळेला आले. अगदी आले ते आले. आणि परत म्हणते देवानी माझं ऐकलं, त्यांना लवकर येण्याची बुद्धी झाली. तुकाराम महाराज आले, जेवायला बसले, दोघांनी जेवण केलं, व्यवस्थित जेवलं. आणि दुपारी विश्रांती भाऊ घेऊ लागला, तेही तिथेच थांबले विश्रांतीला. आज काही भंडाऱ्यावर लगेच दुपारी गेले नाही. आणि पत्नी जेवायला बसल्या, जिजाऊ माऊली बसल्या, आणि पहिला घास खाल्ला तो आमटीमध्ये मीठच घातलेलं नाही. भडकल्या. कधी नवत माझा भाऊ आला आणि त्याला मी आळणी घातला, तुमचं काय, आता मला शब्द नाही काढतायत, मी बोलत नाही, काय सांगायला बिघडत होतं का, त्याला तसं खायला लागलं, असं झालं होतं का म्हणाले. मला काय झालं म्हणाले, विठ्ठल नामानी सगळंच गोड जा लागतं ग, मी काय करू आता. हे चिंतया, याचं नाव चिंतया. अखंडित राहावे ऐसे वाटते पायी, असो नसो भाव आलो तुझी या द्वारा, परिसावे विनंती माझ्या पंढरी जाय. माझा भाव काय आहे इकडे लक्ष दे. मला वाटतंय खरं की तुझ्या पायाशी अखंड राहावं, हे चिंतन आहे. आणि म्हणून त्याला त्यांनी म्हटलेलं आहे, या ठिकाणी त्याच्या ठिकाणी काय होऊन बसतं. काल आपण भागवतातल्या ऋषी पत्नींचं उदाहरण पाहिलंय. म्हणून राजा परीक्षित विचारतोय, काय त्या ऋषी पत्नींचं भाग्य, कोणते संस्कार होते म्हणून त्यांना हे असं प्राप्त होऊ शकलं, भगवंताचं स्वरूप त्यांना समजू शकलं, भगवंतानी त्या गोपीला ऋषी पत्नीला आपल्या हृदयात समावून घेतलं. भगवंताच्या चिंतनामध्ये तिने देह सोडायचा ठरवल्याबरोबर सुटला गेलेला आहे. हा देह तुमचा आहे, तुमचा तुम्हाला लकलाभ राहो, मीही चालले त्याला भेटायला. हे जे आहे असं चिंतन घडलं पाहिजे. भगवंताला म्हणायचं खरं, अनन्या चिंतयंतो माम ये जना पर्युपास. लोकांमध्ये अशी उपासना घडली पाहिजे. मग त्या ऋषी पत्नींवर कोणता संस्कार होता. गोकुळ वृंदावनातल्या गोपिका जेव्हा जायच्या मथुरेला, तेव्हा पाणी प्यायला आश्रमात थांबणाऱ्या या गोपी त्यावेळेला ऋषी पत्नी त्यांच्या भोवती बसत असत आणि त्या
कृष्ण लीला सांगत असत. आणि त्या लीला ऐकून ऐकून त्याचं चिंतन त्यांनी इतकं केलेलं होतं की भगवंताला मनात असं वाटलं आज त्यांना आपण भेटायला जावं, त्यांच्याकडे अन्न मागून घ्यावं. चिंतनाचा लाभ, अखंड चिंतन आहे. काय मिळालं? देव आले घरी, भगवंत घरी आलेला आहे, आश्रमात आलेला आहे. म्हणून माऊली वर्णन करतात, दुडीवरी दुडी गवळणी गवळण घोरस म्हणो विसरली, गोविंदू घ्या कोणी दामोदरू घ्या रे. आणि तो विसरलाय, ते हा गोरसच आमच्या जवळ आहे हेच विसरलाय, पण गोविंद घ्या कोणी दामोदरू घ्या म्हणू लागल्यात. माऊली फार सुंदर वर्णन करतायत ते. हे आम्हाला कधी साधलं हे चिंतन, त्याचा संस्कार त्यांच्या मन बुद्धी चित्तावरती झाला आणि तिघांमध्ये एकच भावना दृढ झाली की त्या भगवंताच्या ठिकाणी रमणं म्हणतच नाही मी त्याला, रमणं ही क्रिया वेगळीच आहे. एकरूप झाले. त्यामुळे तिथे आनंदाशिवाय दुसरी निर्मितीच नसते. म्हणून भगवंताचं सगुण गोड वाटलं पाहिजे. तुझं सगुण म्हणू का निर्गुण रे? सगुण निर्गुण दोन्ही एकच रे. हा अनुभव नाथ महाराजांनी घेतलाय. आणि म्हणून त्यावेळेला होतं कसं, रूप पाहिलंय पण ते मन बुद्धी चित्तात बसत. मनात असेल तर वरवर झालं, बुद्धीत असेल तर क्रियेतच उतरणार आहे. पण मन बुद्धी दृढ झालं तर चित्तात बसून राहत. कारण चित्तामध्ये अनंत जन्माच्या राहणाऱ्या वासना असतात. अनंत जन्माच्या असतात. एका जन्मात त्या पुऱ्या होतील असंही कधी नाही. आणि म्हणून त्या शब्दामध्येच महत्व आहे. आपल्या मराठी भाषेचं वैशिष्ट्य आहे वासना. वा शब्द कधी वापरतो आपण? आश्चर्यकारक वाटत तेव्हा. बरोबर आहे? वा काय सुंदर आहे. आणि आसन, जिने असं काही आसन घालून बसलेली आहे ती वासना. आसन घालून जाता जात नाही, जन्मन जन्म नाही. आणि म्हणून माऊली अभंगातही सांगतात, चित्त चैतन्य चोरून नेले हो, नवसिये माझे नवसिये. तुझी सेवा करेन मनोभावे. अशी सेवा आपल्या हातून घडते का? या महात्म्यांच्या कडून घडली म्हणून आज 82 वर्ष 83वा वर्ष हे आहे की उत्सव चालला. कसं का असेल ना, 5-3-2च्या खेळात असेल पण आहे. हे महात्म्यांच्या अखंड चिंतनामध्ये बसलेला परमात्मा, त्याचं ते स्वरूप आहे. तो सगळं करून नेतो पुढे. आणि म्हणून याला ते स्वरूप वाटतं. म्हणून ते सांगतात जगण्याचा हेतूही त्यांचा तोच असतो. या जीवनम तू निखिलम भगवान मुकुंद. भक्ताचं जीवन म्हणजे देह दहेंद्रिय
गुण कर्म पंचप्राण मन बुद्धी याचा जो व्यापार आहे तो फक्त भगवंताचाच असतो. जे काही असतं ते सगळं भगवंताचं असतं. म्हणून महाराज तुकाराम सांगतात, विषय एक तो त्याचा झाला नारायण. त्यांचा विषयच हे नारायण स्वरूप होऊन जात. त्यांना वेगळं काही करायची आवश्यकताच वाटत नाही. वेगळं त्यांच्या मनामध्ये सुद्धा येत नाही. हे त्याच्यातलं महत्वाचा भाग आहे. हे त्याच्यातलं मनातलं महत्वाचा भाग आहे तो. आणि यासाठी आपल्याला तो विषय पाहायचा आहे. भगवंत कसं म्हणतात आणि त्यासाठी तो जिवंत असतो. म्हणून आपल्याला जनाबाईची गोष्ट सगळ्यांना माहिती आहे. कसं चिंतनाचा विषय घडतो. चोख्यासाठी ढोरे ओढी, जनाबाईचं दळण दळी. हा असा ज्याचा अधिकार आहे त्यांचं अखंड चिंतन भगवंताचं असतं. अखंड चिंतन भगवंताविषयीच असतं. मग त्यांचं कर्म आठवतील, त्यांचे गुण आठवतील, त्यांचा प्रभाव आठवेल, त्याचा गुणानुवाद करतील. पण मग त्याचा परिणामही होतो तसा. जेव्हा उत्तरेकडे ही सगळी मंडळी गेलेली होती, तेव्हा अनेक संतांच्या भेटी झाल्या तीर्थावळीचे, तिथे म्हटलं जात. त्याच्यात जनाबाईंची एका महंतांची भेट उत्तरेकडे झाली होती. ते प्रभावित झालेले तिच्या भक्तीवरती. ती महाराष्ट्रात ही लोक परत आली. काही दिवस गेले आणि त्या महंतांकडे कोणीतरी एक जण साधक आला. साधक आहे, जाणता साधक आहे. तो म्हणाला, महाराज माझ्यावर अनुग्रह करा, महंत कल्याण करा माझ्या जीवन. ठीक आहे, मी एक काम सांगतो ते कर. महाराष्ट्रात जा, पंढरपूरला जा आणि जनाबाईंची भेट घेऊन ये, त्यांचा अनुग्रह घेऊन ये, मग पुढे बघू आपण. आपण ज्यांच्याकडे आलोय त्यांनीच हे सांगितलंय म्हणून ते गेले. पंढरीत आले, कुठेही जनाबाई, कुठेही जनाबाई. सगळ्यांनी सांगितलं इकडे जा, तिकडे जा, नामदेवाच्या घरी असेल तिथेच असते ती. तिथे चौकशी केली, त्यांनी सांगितलं ती गेली आहे वाळवंटात गोऱ्या थापायला. हो का? त्याला आधी समजेना गोरी म्हणजे काय, मग सांगितलं तुम्ही, गेला वाळवंटात आलाय. तर एका ठिकाणी बरीच गर्दी आणि 2 महिला कडकडून भांडतायत. काय गंमत आहे बघा, कडकडून भांडतायत. त्यांनी एकदा हळूच विचारलं, बराच वेळचं भांडण ऐकलं आणि मग विचारलं, जनाबाई कुठे? आई का ती भांडणारी बाई? भांडणारी बाई म्हणला. त्याला आश्चर्य वाटलं. मला ह्या महंतांनी हिच्याकडे पाठवलं आणि तिथे इतकं अभद्र बोलतीये, काय बोलणार? भांडते सगळ्याची कडकडून त्या बाईची. मग थोडस भांडण शांत जनाबाई केलं. काय पाहिजे? शब्द पुढचे मी काढत नाही, मला अप्रस्तुत म्हणाली, कशासाठी आलाय? अनुग्रह घ्यायला आलोय, आमच्या महंतांनी पाठवलं. कळतंय का त्याला काही? मी काही अनुग्रह माझ्याकडे नाही, काही देत नाही, जा मला. अरे अच्छा, त्यांनी तर एवढं सांगितलं आणि आता असं बोलते, काय करू मी आता? शेवटी थांबला. ती गेली, तिच्या मागे गेला, घरी आला का तू इकडे परत? मग काय करू म्हणाला. त्यांनी सांगितलं म्हणजे मला आलंच पाहिजे. हो काय म्हणाली, असं सांगितलंय का? मग एक काम कर म्हणाले,
त्या मगाशी भांडणारी बाई होती, तिने माझ्या गोऱ्या घेतल्या. तर माझ्या गोऱ्या तिच्याकडनं आणून दे मला, मग मी बोलते तुझ्याशी कोणी. आता विचारात पडला. गोरी सगळ्याची सारखी, शेणाची गोरी, तिच्या इताच्या तिच्या इताच्या. मग त्यात मी हिची गोरी कशी आणायची? गेला त्या बाईला विचारलं, ती अशीच भानखोर आहे, अमुक आहे तमुक आहे. आता तुला पाठवलं काय? म्हणाले, ये बघ हा ढीक, काय असतील त्या तिच्या घेऊन जा. आणि टाकले 2 शब्द, जा तिला घेऊन तिच्या घरी. हा आला बसला, विचार केला. ज्या अर्थी तिने मला सांगितलंय त्या अर्थी गोरी मध्ये काहीतरी वैशिष्ट्य असणार आहे. साधक आहे, साधकाला किती सावध राहावं लागतं हे लक्षात ठेवा. काय वेडीये म्हणून सोडलं नाही त्यांनी, साधकांनी मूर्खासारखं मला सांगितलं म्हणून सोडलं नाहीये. ज्या अर्थी सांगितलंय त्या अर्थी म्हणून तो बसला 10 मिनिटं. आणि मग त्याच्या लक्षात आलं, ज्या अर्थी असं आहे ना त्या अर्थी वेगळा. म्हणून त्यांनी गोरी एक एक तिची काढली बाजूला, ती जवळ घेतली. तर तिच्या त्याच्या कानावर विठ्ठल नाव काही वेळेला आलं. म्हणून कानाला लावलं तर छान विठ्ठल नाव यायला लागलं. मग त्यांनी बरोबर ज्या ज्या नावातनं विठ्ठल शब्द बाहेर पडतोय ती गोरी बाजूला काढली. आणि त्या बाईला सांगितलं, बाई ह्या तुझ्या गोऱ्या इथे ठेवल्या, तिच्या गोऱ्या घेऊन जातोय. कळल्या तुला? कळालं म्हणाला. त्यांनी उघड नाही केलं. आणि मग त्यांनी तो गोऱ्या घेतल्या आणि त्या गोऱ्या घेऊन जनाबाईला दिल्या. त्या गोऱ्या घे म्हणाले तुझ्या. कशा ओळखल्यास? त्याच्यातनं विठ्ठल नाव येत आहे, तुझा अधिकार आहे म्हणाले. मग त्याच्यावर अनुग्रह केलेला आणि मग तो परत गेलाय तिकडे. तो शेवटी महंत झालेला. चिंतयाम, अखंड भगवंताचं चिंतन चाललेलं आहे. आमच्या क्रियेमधनही भगवंत प्रगट होतो. आमच्या क्रियेमधनही भगवंत प्रगट व्हायला लागतो. म्हणून भगवंत म्हणतात अनन्यश्चिंतयन्तो माम अन्यन्यताहि बहिरंगानी आणि चिंतयम अंतरंगानी. दोन्हीची एकरूपता हवी आहे. आणि यासाठी हे सगळं त्याच्यासाठी तो करत असतो. आणि मग त्याच्या ठिकाणी मी त्याची अनन्य भक्ताची मी सेवाही करतो. भगवंत माऊली म्हणतात, ते एकवटून ते क्षणी अनुसरले गा माझ्या वाणी, तेने तेव्हाची तयाची चिंतावणी मजसी पडली. असा जो भक्त चिंतन करतो त्याची चिंता मलाही वाटते. मी अखंडपणे त्याच बघत असतो आणि त्याच्या ठिकाणी पाहत असतो आणि त्याची मी सेवाही करत असतो. अशा भक्ताची सेवा ही घटना, ह्या गोष्टी हा ज्याचा त्यालाच अनुभव घ्यावा लागतो. पण ज्याला अनुभव घ्यायचा आहे त्यांनी ह्या अशा गोष्टींचा अनुभव येणाऱ्या साधकांच्या बरोबर राहिलं तर तो अनुभव त्यांना सुद्धा येऊ शकतो. हाही भाग आहे त्याच्यातला. ती कधी होते? अनन्यता, अनन्य चिंता. आणि ही अनन्य चिंता जी आहे ती अशी आहे. चिंता सहज गंमत म्हणून सांगतो. सर्वेश मोठा मुलगा
मेडिकलला होता, जायचं होतं, म्हणजे 12वी झाला, 94% मार्क, पण प्रवेश मिळायला पाहिजे तिथे नाही. आता काय करायचं, काय प्रश्न वेगवेगळे यायला लागले. त्या राऊंड होत्या, त्याच्यात मायनस सिस्टीम होती. परीक्षेला सीईटीला पहिले 2 वर्ष मायनस सिस्टीम होती, आणि त्या ह्याच्यात हाच सापडला. आणि मला माहितीचे लोक परिचय असल्यामुळे सांगितलं की बाबा तुम्ही शेवटपर्यंत मिळेपर्यंत आपल्याला तिथे राऊंडला येत जायचं दर महिन्याला. 15 जेव्हा जेव्हा राऊंड असेल तेव्हा. तो सेंट विन्सेंट मध्ये चर्च गेटला मुंबईला. मग दरवेळेला मीच जायचो. दोघं कुठे जाणार, आणि नाही तर त्याला तो एकटा जाऊ शकत नव्हता, एकटाच होता, म्हणजे लहान होता त्या मनाने. आता एकदा तयारी अशी आली शेवटचाच राऊंड की गाणगापूरची पूजा, तर वैकुंठ चतुर्दशीची आमची पूजा, आणि त्या दुसऱ्याच दिवशी राऊंडची तारीख आणि शेवटचा राऊंड. आता जाणार कुठे आधी, बरं शिथून तिथे पोचायचं कसं, सगळंच अजांत्रिक. बरं आम्हाला काहीच माहिती नाही, मुंबईची तशी नाही. आता जेव्हा जायचो तेव्हा सिंहगडनी जायचं, चर्चगेटला उतरायचं, तिथून तिथे जायचं, पुन्हा यायचं, 1, 1.5, 2ची गाडी जी मिळेल त्यांनी पुण्याला परत. जातोय कशाला येतोय काहीच माहिती नाही. आणि एक नाही, लहानपणापासून ऐकलेलं, मुंबईची लोक लबाड असतात, म्हणजे भीती मनामध्ये, पण नातेवाईक कोणी नाही, त्याच्यामुळे आम्ही आपलं घाबरून जायचो आणि घाबरत परत यायचो. आता पूजेचं जावं का राऊंडला जावं, आता नाही राऊंडला जायचं त्याच्या आयुष्याचा प्रश्न, आणि नाही जावं तर आपल्या पूजेतलं अंतर, हे कसं करायचं. शेवटी निर्णय केला, सर्वेश तू आणि मी दोघही आपण पूजेला जाऊ. जाऊ, बघू बघू पुढे काय मार्ग मिळतोय तो. आणि आम्ही आपले गेलो. जाण्यापूर्वी फोनाफोनी, तेव्हा मोबाईल नव्हते, पण फोनावरती बोलणं केलं होतं. मग तिथे गुरुजी म्हणाले काळजी करू नका, बघू आम्ही काहीतरी, तुमचं स्वामी करतील प्रयत्न, या तुम्ही आधी पूजेला या, पूजा तुमची टाळू नका. बरं, गेल्या गेल्या विचारलं बाबा उद्याला मुंबईची व्यवस्था काय केली. लगेच ते बसले, ते काय कॉम्प्युटरवर पाहिलं, झाली म्हणे 2 तिकिटाची व्यवस्था. ही काय भानगड म्हटलं. अहो आहे आता सोय अशी आहे. त्यामुळे गुलबर्गा ते चर्चगेट असं त्यांनी मला तिकीट रिझर्व करून दिलं, आणि बसा तुम्ही म्हणाला गाणगापूरला, पण गुलबर्ग्यापासून तर कोटा होता, 4ला गाडी आहे. बरं म्हटलं, मग आवरून, कारण 3 दिवसाचा आमचा कार्यक्रम. मग आता इलाज नाही, गुरुजी म्हटलं पुढलं तुम्ही करा, आम्ही जातो. मग सगळं तिथलं आवरलं, पूजा आवरल्या, नैवेद्य आवरलं, काय देणं घेणं करायचं ते आवरलं. जो लगेचच्या लगेच प्रसाद घेऊन आम्ही परत स्टेशनवर आलो. दोघही गाडीत बसलो. पुणे येईपर्यंत वाटलं नाही, रात्री 12ला पुण्यात झाली गाडी रिकामी. दोघही समोरच्या बर्थवरती. तेवढ्यात पुण्यामध्ये एक माणूस वर आला. तो आमच्या इथे वर त्याचा बर्थ होता, तो गेला वर, बोलला नाही, काही नाही. आणि आपली दोघांचा विचार सुरू, काय रे सर्विस काय करणार, आता आपण गेलो थांबायचं कुठे, बसायचं कुठे, कोणी फसवलं तर काय करायचं. आम्हाला लॉज आणि याची माहिती नाही, त्यामुळे आम्ही त्या भानगडीत नाही. कुठे उतरायचं, काय करायचं, आवरायचं कसं, जायचं कुठे, एकमेक सारखं तासानी, अर्धा तासानी, पाऊण तासानी विचारणं चालू. दोघे टक्क जागे.
4 वाजता उतरलो. उतरल्यावरती तो जो वरचा माणूस होता तो भोवती भोवती फिरायला लागला. आम्हाला भीती वाटत, म्हटलं काय भानगड आहे, आपला परिचय नाही काही नाही, हा का असा भोवती भोवती येतोय. मग म्हटलं सर्व असं करू, काय व्हायचंय ते होऊ दे, आपण आता इथेच थांबून उजाडलं की त्या कॉलेजमध्ये जाऊ, म्हणजे उजाडलं की कळेल. बसलो तर तो माणूस आला. काहो काळजी करू नका, तुमचं बोलणे मी ऐकले, तुम्हाला अमक्या ठिकाणी जायचंय की नाही, मी तुम्हाला एक जरा सांगू का, मी पुण्यातला आहे, मी मुंबईत बदली झाली म्हणून इकडे आलो, एकटाच आहे, मला गव्हर्नमेंटची क्वार्टर आहे. तर म्हणाले तुम्ही माझ्या इथे या, तुमचं काय आवरायचंय आवरा, तुम्हाला काय असं लागेल त्याची व्यवस्था करून देतो आणि तुम्ही जा पुढे. आता माणूस देईन, तो माणूस तुम्हाला तिथे नेऊन सोडेल. हो नाही करता करता जाऊ दे, कुठेतरी विश्वास ठेवू म्हणून आम्ही आपले गेलो त्याच्यावर. रात्रीची वेळ, अंधाराची, कळलं नाही, दिवे होते तरी रस्ते कळले नाहीत. आणि मग तो कुठल्या इथनं कुठून गेला आणि कुठे आला काही कळलं नाही. आणि लगेच त्याच्या भोवती त्याला पाहिलं, गेट उघडल्यावरती सगळे लोक तिथे त्याच्या भोवती आली. साहेब चला सांगायला. अरे कळे ना आम्हाला, म्हटलं काय झालं. त्यांनी त्याची बॅग घेतली, लगेच त्यांनी सांगितलं, हे माझे पाहुणे, मी इकडल्या खोल्यात नाही, तुम्ही इकडली खोली द्या त्यांना, 1 द्या 2 द्या, पाहिजे ते द्या, त्यांना काय हवं नको बघा. ठीक आहे म्हटलं. त्यांनी आम्ही आपला गाण, तर तुम्ही 7:30ला त्यांच्याकडे जा, चहा कॉफी लागेल ते द्या, नाश्ता द्यायचा असेल द्या, आणि त्यांना बरोबर आमच्या ऑफिसमध्ये घेऊन यायचंय, तिथे त्यांना घेऊन जा. बरं म्हणाले शिपाई लोक ते. आता 4 वाजूनच गेले होते, तासभर आपले बसलो विचार करत. मग भराभरा आवरलं, त्यांनी पाणी दिलं, हे दिलं, 1-2 तास लवंडलो आम्ही. आणि 7:30ला बरोबर शिपाई न्यायला आला आणि आम्हाला तो घेऊन त्या ऑफिसमध्ये आला. बरोबर ऑफिसमध्ये आल्यावर आम्ही आपल्या लाईन मध्ये उभा राहिलो. नंबर आला की जा म्हणाले. बरोबर. आणि काय आश्चर्याची गोष्ट, भगवंताची कृपा कशी, दार उघडून बघताय तर तोच माणूस तिथे बसलेला, पण एका शब्दाने त्यांना दर्शन नाही की मी मुख्य आहे त्याचा, माझ्याच हातात आहे, तुम्ही माझ्या बरोबर. त्यांनी दर्शवलं नाही, काही नाही, काही नाही. याला आता काय म्हणाल, योगक्षेम वहाम्य, अशा लोकांचा योगक्षेम वाहतो म्हणजे काय आहे, तर हे योगक्षेम अशा पद्धतीने भगवंत कुठे ना कुठे तरी सहाय्यभूत होतो. सहाय्यभूत झाला म्हणून भगवंताचं अस्तित्व नाही आहे. आमचा आनंद त्यांनी त्याचा आनंद आम्हाला देऊन आनंदित ठेवलं. एक शब्द बोलू नका म्हणाला, कागद काढा, बघितलं कॉम्प्युटरवर, हे असं आहे, हे असं आहे, आत्ता पुण्यात पेमेंट सीट येते, आत्ता तुम्ही घ्या, पुढचं आमचं दुर्दैव सुदैव ते असेल ते. पण लगेचचा लगेच निर्णय झाला, बाहेर आलो, बेटा काही आवश्यकता नाही म्हणे, तुमचं काम झालं, चला जा तुम्ही पुढे. हे देव नियोजन काय करत असतो आम्हाला कळत नाही. अशांचा योगक्षेम राहतोय म्हणून त्यांनी तिथे उदाहरण दिलं माऊलींनी, मग जिही जे जे करावे ते मजची पडिले आगवे, तैसे अजात पक्षाचे नि जीवे पक्षिणी जैसे. माऊली म्हणतात, बाबा रे, पंख न फुटलेले पक्षाचे पिलू असते, तसं पक्षिणीवर अवलंबून असतं. तेच पिलाचं जीवन असतं, तेच भक्त आपल्या करता जे काही करतो ते मीच त्याच्यासाठी सगळं करत असतो. दोन्ही बाजू.
भुकेलिया बाळ अतिशोक करी. तुकाराम महाराज सांगतात, याजसाठी केला होता अट्टास, शेवटचा दिस गोड व्हावा. आता निश्चिंतीने पाविलो विसावा. ही अनुभूती घ्यायला ज्याची त्यालाच पाहिजे ना. विसाव्याला मी चाललोय, विसाव्याला आहे. आणि मग ते म्हणतात, आपल्या करता जे ते तोच करतो. वास्तविक भगवंत जिथे प्रेम नसतं त्याला भगवत प्रेमाची अनुभूती येत नाही. म्हणून भगवंतानी भक्तांनी भगवंतावर निस्सीम प्रेम करावं. आणि जेव्हा भक्त भगवंता प्रेमा करता जगणं, तर भगवंत ही भक्तीने सगुण होतो. भगवंत परमात्मा हा सगुण होत असतो, हे लक्षात ठेवा. भक्ताच्या भावासाठी तो सगुण होत असतो. जसा त्याचा भाव आहे तसा तो सगुणही होतो. आणि म्हणून माऊली म्हणतात, माऊली असं म्हणतात, आपुली तहान भूक नेणे, तानिया निकेते माऊलीसी करणे, तैसे अनुसरले जे मज प्राणे, तयाची काही येसी न रजेनी. लहान मूल आपली तहान भूक जाणत नाही, त्याची चिंता आईला करावी लागते. तेव्हा ते भक्त मला सर्वस्व अर्पण करतात, उपासना करतात. त्यावर मी त्यांचा इतकंच प्रेम मला माझं दिलं जातं. म्हणून आपली प्रार्थना भगवंताला काय असावी? प्रार्थना म्हणा, विनवणी म्हणा, किंवा काही म्हणू नका, पण एक भाव तरी असला पाहिजे. तुझे भक्ती सुख द्यावे मज प्रेम. मी नाही प्रेम करते, भगवंता तुझं भक्ती सुख म्हणून जे काही आहे ना, तुझं प्रेम आहे ना, ते मला तू दे. जडो तुझे नाम माझे मुखे. हे आपल्याला होण्यासाठी ह्या दोन भावाचा अधिकाधिक विचार झाला पाहिजे. हा महत्वाचा भाग आहे. आणि म्हणून तहान भूक लहान मुलाला जाणवत नसतं, कळत नसतं, परंतु आईला चिंता करावी लागते. जे भक्त मला सर्वस्व अर्पण करतात, माझी उपासना करतात, तेवढंच मी प्रेम त्यांच्यावरती करत असतो. असा भक्त भगवंताला कधीही श्रम देऊ इच्छित नसतो. भगवंताला श्रम द्यायला भक्त इच्छित नसतो, हे लक्षात घ्यायचं आहे. आणि तो भगवंताकडे काहीही मागत नाही. म्हणून आमचे आचार्य असलेले भक्त प्रल्हाद, त्यांनी कधीही भगवंताला मागितलं. एकच सांगितलं शेवटी भगवान नरसिंहांना, की अरे बाबा, माझ्याकडे ना फक्त वासना मनात निर्माणच होणार नाही, चित्तात बसणार नाही. असंच करता आलं तर करा, काही निर्माण व्हायला नको. कुठे काय निर्माण होईल सांगता येत नाही. कोण कुठला जीव कशात गुंतून पडेल, गुंतून शब्द वापरताय, सांगता येत नाही. आणि म्हणून या निर्माण सुंदर का, म्हणून भगवंतानी यावं म्हणून प्रल्हादांनी नाव घेतलं का? नाही. नारदांच्या आश्रमामध्ये गर्भस्थ असताना सुद्धा जे नाम त्याला मिळालं, नारायणाचं, ओम नमो भगवते वासुदेवायचं, त्याचं अखंड चिंतन त्याच्याकडनं झालं. आणि तेच तो करत राहिला. पण भगवंत त्याला सोडवण्यासाठी येऊन त्याला सोडवत होते. भक्त प्रल्हादासाठी, भक्त प्रल्हादाला अपेक्षित नाहीये की नरसिंह खांबातनं प्रगट होणारे देव, नाही. भगवंताला अपेक्षित नव्हतं. मग झालं कसं? त्याला विचारलंय, अरे
जळी स्थळी काष्टी पाषाणी तो आहे त्या खंबात आहे का, तेव्हा तो सांगतो हो आहे. त्याचा शब्द खरा करण्यासाठी, त्याचा शब्द खरा करण्यासाठी भगवंत त्या खांबातनं प्रगट झालेले. हाके सरशी उडी, हाके सरशी उडी घेतली आहे. ही अनन्या चिंतयंतो माम, हा जो भाव भगवंताचा आहे तो तिथे आहे. आणि म्हणून हे त्या ठिकाणी बघायचं आहे. पुढे भगवंत म्हणतात तया माझ्या सायुज्याची जाड, तरी तेची पूर्वी कोड, का सेवा म्हणती तरी आड प्रेम सुय. जे भगवंत असतात, भक्त असतात, त्यांच्या अंतःकरणातही प्रेम मीच निर्माण करत असतो. एका कक्षेमध्ये तरी यावं लागतं, एका कक्षेमध्ये यावं लागतं, तेव्हा तिथे तो त्या ठिकाणी करून घेतो. प्रेम प्रगट होतं आणि सगुण स्वरूपाची प्रेम भक्तीची ही सेवा आहे. माऊली म्हणतात सायुज्याची चाड. सायुज्य म्हणजे काय? सलोक, समीप, स्वरूप आणि समीप आणि सायुज्य, या चार सांगितलेले आहेत मुक्तीचे विचार. पण माऊली म्हणतात सायुज्य. मग या सायुज्याचा अर्थ काय? चिंतन करण्यासारखा पुष्कळ विषय, म्हणजे जर चिंतन केलं तर पुष्कळ आहे. इथे भगवंत अनन्य चिंतयंतो माम म्हणतात. मग इथे सायुज्याचा अर्थ काय? मुक्ती नाही, तर त्याचा अर्थ असा आहे आत्ता या जिवंत असतानाही आणि गेल्यावरही भगवंताशी ऐक्य राहून त्याचं प्रेम प्राप्त होणं, ते सायुज्य. मुक्ती नाही. नाही तर सायुज्याची चाड, मुक्ती म्हटलाच ना शब्द भगवंताने, माऊलींनी. पण माऊली का म्हणतात जिवंत असतानाही आणि गेल्यावरही ते भक्ताची काळजी घेतात आणि आपला आनंद त्याला देतात. आपला आनंद म्हणजे भगवंताचा आनंद, आपला आनंद असा वेगळा नाहीये, लक्षात घ्यायचं आहे. देवाचा आनंद आपल्याला मिळतो आणि त्याला उपनिषदकार म्हणतात आनंदे जाता आणि जीवंती. तो आनंद आपल्या जीवनामध्ये मिळणं हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. आणि मग काय होतं, अशांच्या भावाचं रक्षणही मी करतो आणि उपासनाही पूर्ण करून घेत असतो. कारण तपाचा कर्ताही परमात्मा, उपासनेचा कर्ताही परमात्माच असतो, दुसरं कोणीही नसतं. मी तप करतो असं म्हणणारे असतात ते दैत्य असतात. दैत्यांनी उपासना केली नाही पण तप केलं. पण भगवंताचा नियम आहे तप जो करतो त्याला त्याचं फळ दिलं पाहिजे. तपाचं फळ उपासनेचं नाही, उपासनेचं फळ आहे भगवंताचं प्रेम. आणि या प्रेमासाठी आपलं साधकाचं जीवन, साधकाचे उपासना, साधकाचं कार्य त्या दृष्टीने राहायला पाहिजे. भगवत प्रेम, केवळ आनंद तो तिथे आहे. आणि हा आपल्याला प्राप्त होण्यासाठी अशी जी संतांचं जे काही कार्य आहे त्याला पुन्हा पुन्हा उजाळा देऊन आपण त्याच्यामध्ये सहभागी होणं हे महत्वाचं आहे. आणि यासाठी आता तिसरा जो विषय याच्यातला योगक्षेम. भगवंत म्हणतायत योगक्षेम अभियुक्ताना. नित्य सातत्य आहे, नुसतं नाहीये, अखंडताच आहे. असा जो कोणी आहे भक्त त्याच्यासाठीचा विचार ते म्हणतात योगक्षेम.
मग हा योग काय आहे, त्याचा क्षेम काय आहे, याचा विचार आपण उद्याच्या दिवशी करूया. उद्या पुण्यतिथी महाराजांची आहे. उद्या सकाळीच कीर्तन ना. उद्या सकाळी रुद्राभिषेक होईल महाराजांच्या समाधीला. दुपारी 10 वाजता, सकाळी 10 ना का 10:30 वाजता कीर्तन होईल आणि संध्याकाळी प्रवचन सेवा नेहमीसारखी होईल. परवाच्या दिवशी सकाळी 10 वाजता काल्याचं कीर्तन आणि मग प्रसाद यावं एवढं म्हणतो. आणि उद्या योगक्षेम आपण या ठिकाणी पाहूया. काये नवाच्या मनसेंद्रिये वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभाव करोपि यद्यं सकलं परस्मै नारायणाय समर्पय. हरि ओम तत्सत्. विठ्ठल 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 विठ्ठल. कुंडलिक वरदाहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. भगवान गोपाल कृष्ण महाराज, भगवान श्रीधर स्वामी महाराज के जय. सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज के जय. जय जय रघुवीर समर्थ.